मनोज जरांगे जुन्नरच्या मुक्कामी आहेत आणि आज जरांगे शिवनेरीवर सुद्धा जाणार आहेत। शिवरायांना अभिवादन करून जरांगे मुंबईकडे कूच करणार आहेत। आज रात्री उशिरा जरांगे मुंबईमध्ये पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते। मनोज जरांगे जुन्नरच्या मुक्कामी आहेत आणि आज जरांगे शिवनेरीवर सुद्धा जाणार आहेत। शिवरायांना अभिवादन करून जरांगे मुंबईकडे कूच करतील। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तुषार, तुम्ही सध्या कुठे आहात? कालपासून जरांगेंचा दौरा सुरू झालेला आहे, आता सध्या जरांगे कुठे आहेत? जुन्नरच्या छत्रपती शिवाजी महाराज जो पुतळा आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मनोजदादा जरांगे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी म्हणजे जुन्नर नगरीमध्ये खरं तर मनोजदादा जरांगे यांचं आता स्वागत होतंय। काल खरं तर मनोजदादा जरांगे हे जुन्नर या नगरीमध्ये येणार होते अशी एकंदरीत संपूर्ण यंत्रणा या जुन्नर नगरीमध्ये पाहायला मिळत होती। या संपूर्ण ठिकाणी जर आपण पाहिलं तर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक मराठा तरुण आहेत ते खरं तर दाखल झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। काल 10 वाजता खरं तर अंतरवाली सराटी या ठिकाणावरून मनोजदादा जरांगे तर मुंबईच्या दिशेने मार्ग एकंदरीत पाहायला मिळाले। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोजदादा हे याच गाडीमधून खरं तर प्रवास करतायत। ते त्यांचं गाडीतून खरं तर आरामही गाडीमध्येच त्यांचा सुरू आहे। जेवण असेल त्यानंतर इतर ज्या यंत्रणा आहेत त्या संपूर्ण गाडीमध्येच सुरू आहे आणि कोणत्याही प्रवासामध्ये उशीर होऊ नये यासाठीही खरं तर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते खरं तर प्रयत्न करताना एकंदरीत पाहायला मिळतात। आता संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे हे शिवनेरी किल्ल्याकडे मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळतात। ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले शिवनेरी ते पुढे पोहोचतील आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या पायरीचं दर्शन एकंदरीत ते घेणार आहे। श्रद्धा, एकंदरीत संपूर्ण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भगवं वादळ हे संपूर्ण जुन्नर या नगरीमध्ये आल्याचं एकंदरीत दिसतंय। संपूर्ण मराठा जे स्वयंसेवक आहेत ते मोठ्या ताकदीने या आंदोलनासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। करो या मरोची लढाई संघर्ष होता मनोजदादा जरांगे यांनी उभारल्यानंतर अपडेट घेत राहू। यानंतर मी जाते आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडे। सचिन, जिथपासून जरांगेंची यात्रा सुरू झाली, आंदोलन सुरू झालं आणि तिथपासून रात्रीपासून तुम्ही त्यांच्यासोबत आहात, काय नेमकं घडतंय आणि यानंतरचं आता त्यांचं नियोजन पुढचं कसं असणार आहे? काल आपण पाहिलं की काल सकाळी 10 वाजता ते अंतरवाली सराटी येथून निघाले आहेत आणि आतापर्यंतचा त्यांचा प्रवास सुरू आहे। जवळपास 20 तासापासून राज्यातले विविध जिल्ह्यातले जे मराठा स्वयंसेवक आहेत ते आतुरतेने त्यांची रात्रभर वाट पाहत होते आणि अनेक जिल्ह्यांमध्ये JCB द्वारे त्यांचं उधळण, अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांचं स्वागत करण्यात आलं। मात्र प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत गेला आणि जरांगे पाटील यांनी जो अंतरवाली सराटीतून मोर्चा सुरू केला त्याचा भव्य दिव्य असं रूपांतर झालं आणि हजारोच्या संख्येने गाड्या या पूर्ण मोर्चामध्ये सहभागी झाल्या। आपण जर हे रात्रीचं क्षणचित्र जर पाहिलं असता तर त्यामध्ये तुम्हाला पाहतो रात्री 2 वाजता हजारो पब्लिक रस्त्याच्या दुतर्फा उभ्या होत्या आणि आपला लाडका नेता कधी या ठिकाणी येतो, आम्ही त्याचं स्वागत कधी करतो, हा चेहऱ्यावरती ती आतुरता ती पाहण्यासारखी होती। ती सर्व पुढारी न्यूजने दाखवली देखील आहे आणि रात्रभर प्रवास करून मनोज जरांगे पाटील आता जुन्नरच्या या चौकामध्ये दाखल झालेले आहेत। या चौकामध्ये आता दाखल होऊन ते पुढे गेलेले आहे। रात्रभर प्रवास केलेला शेवटचा त्यांचा सत्कार या खालच्या गावांमध्ये झाला आणि तिथून आता ते गाडीमध्ये आलेले ना आता सध्या ते विश्राम करायला गेलेले आहेत। थोड्याच वेळात पुन्हा त्यांचा पुढचा प्रवास जो आहे मुंबईकडचा तो सुरू होणार आहे। आपण
ही फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उभी आहे. जसा पूर्ण कालपासून बघतोय आपण महाराष्ट्रातले अनेक जिल्ह्यांमध्ये भगवं हे वादळ आणि मनोज जरांगे पाटीलच्या भाषेमध्ये मराठ्यांचा आज्ञामोहोळ हा पूर्ण आता जुन्नरमध्ये आलेला आहे आणि इथून पुढे आता तो मुंबईकडे आज कूच करणार आहे. रात्री हे मुंबई पोहोचतील असं नियोजन आहे. मात्र कालचं नियोजन होतं संध्याकाळपर्यंत ते जुन्नरमध्ये पोहोचणार होते. मात्र आज त्यांना तब्बल 10 ते 12 तास उशीर झाला आणि ते आज दुसऱ्या दिवशी पोहोचतात. त्यामुळे उद्याच्या दिवशी देखील आज रात्री देखील ते वेळेवर नियोजित मुंबईला पोहोचतात की पुन्हा त्यांना उद्याची पहाट मुंबईला जाण्यामध्ये उजाडते हे पाहणं महत्त्वाचं राहणार. हे मराठा स्वयंसेवक या ठिकाणी आहेत. तुम्ही कधीपासून या ठिकाणी आहात? काल आलेले रात्री आम्ही. काय भावना आता मनोज जरांगे पाटील या ठिकाणी दाखल झाले, मुंबईला जाणार? हा, मुंबईला जाणार. आरक्षण घेऊनच माघारी येणार. मी हिंगोली जिल्ह्यातून निशाणा गावातून आलेलो आहे. आज 2 दिवस झाले आज इथं मी मुंबईला जाण्यासाठी आलेलो आहे. तुम्हाला या ठिकाणी या बाजूच्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीने या ठिकाणी आता ह्या वाहनांचा ताफा तर या ठिकाणी दाखल होतच आहेत, पण या बाजूला हलगी येण्याच्या नादावरती जे मराठा स्वयंसेवक हे उत्स्फूर्तपणे असा या ठिकाणी उत्साह हा तुम्हाला पाहायला मिळतोय की आपला लाडका नेता या जुन्नर भागामध्ये आलेला आहे. त्यांच्या स्वागतासाठी असा एक उत्साह या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतो. तुम्ही कुठून आलेला आहेत, काय तुमच्या भावना? आता सध्या दादा इथं आलेले आहेत जुन्नरमध्ये शिवनेरीचं दर्शन करायला गेलेत. आत्ताच्या आत्ता आरक्षण देव सरकारनं एवढीच आमची अपेक्षा आहे. सगळे मराठा समाजाची तीव्र हे आहे तर सगळं सरकारनं आत्ताच्या आत्ता आरक्षण देव. म्हणून दादा बीडवर ना बीडवर उत्साह लय उत्साह लय मजा लय आम्हाला आरक्षण घेऊन दादा म्हणत दादा हो म्हणत जरांगे पाटील आम्ही आरक्षण घेऊन जाणार तसं वापस जाणार नाही. हे जाणार नाही. एक मराठा आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. आम्ही मुंबईहून एकदा धोका झाला परत होणार नाही. आता तुम्ही कुठून आहात? आता म्हणून आम्ही घेवर येणार आम्ही दोन रे जाणार, हा पुढे जाणार हो तुम्ही देखील उपोषण करणार. हो सगळे थांबणार आम्ही घेवर हो, आम्ही भुजबळ साहेबांच्या तालुक्यातून पण एक सांगतो भुजबळला आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून हलती नाही. आम्ही येवलेकर आम्हाला आरक्षणाची गरज आहे. भुजबळला काय गरज नाही. तू कोट्याधीश त्याला गरज नाही. आता तिथे ज्या जरांगे पाटलांनी देखील आवाहन केलेलं आहे कोणी येवला तालुका नाशिक जिल्हा. आडगाव मुरमीचे आम्ही मुंबईला चालणार. हा, मुंबईला तालुका. सदा वरत्याला आमची विनंती आहे की मराठ्याला टार्गेट करू नको, अन्यथा हे सगळे मराठे तुझ्या घरावर हल्ला केल्याशिवाय राहणार नाही. परवानगी मिळालेली आहे, 1 दिवसाची परवानगी मिळालेली आहे आझाद मैदानाला. हा भेटल, अजून पण पुढे भेटल. 1 दिवसाची नाही. आमचा शेवट हार होईल किंवा जीत होईल, पण आम्ही मुंबई सोडणार नाही म्हणजे नाही. सर्व मराठा आम्ही मुंबई जाम करणार म्हणजे जाम. 2% मराठा आलेला आहे आणि जर अजून आमचा रेल्वे ना काही ट्रक ना काही मुंबईला पोहोचव राहिला. मुंबईला पाय ठेवायला काय, बसायला काय, पण हवा घ्यायला सुद्धा, श्वास घ्यायला सुद्धा जागा उरणार नाही. एवढा मराठा मुंबईमध्ये जाणार आहे. एक मराठा आरक्षण आपण पाहतो हा उत्साह आहे. आता आम्ही निघालेलो आहे मुंबईकडे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईहून आम्ही माघारी येणार नाही अशा भावना या ठिकाणी हे सर्व आंदोलक व्यक्त करतात. अगदी तर आपण पाहतोय की मुंबईकडे कूच करणारं हे भगवं वादळ आणि मराठा स्वयंसेवकांचा आपण जल्लोष सुद्धा पाहतोय. जरांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये आज पोहोचतात की उद्या ते पाहावं लागेल. मात्र जे मराठा स्वयंसेवक आहेत त्यांच्या भावना सुद्धा बऱ्याच उचंबळून आल्याचं पाहायला मिळतंय. आणि आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जातोय. काही वेळाने सचिन जिरे यांच्याकडून आपण अपडेट घेण्यासाठी पुन्हा एकदा जाणार आहोत. तोपर्यंत पुढची अपडेट पाहूयात. तर जरांगे पाटलांना आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे आणि अटी आणि शर्तींसह 1 दिवस आंदोलनाला परवानगी मिळाल्याची माहिती आहे. फक्त 5,000 आंदोलकांनाच आंदोलनासाठी आझाद मैदानावर येण्याची परवानगी असेल. या आंदोलकांसोबत केवळ 5 वाहनांनाच येण्याची परवानगी सुद्धा मिळालेली आहे. आंदोलनाची वेळ सकाळी 9 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत असेल आणि आंदोलनामध्ये स्पीकर वापरायचा असेल तर वेगळी परवानगी घ्यावी लागेल असंही कळतंय. आझाद मैदानामध्ये अन्न शिजवता येणार नाही. गणेशोत्सव सुरू असल्यामुळे कुणाच्याही भावना दुखावतील किंवा उत्सवामध्ये अडथळा निर्माण होईल
असं कृत्य होता कामा नये अशा काही अटी आणि शर्थी सुद्धा ठेवण्यात आल्या. मनोज जरांगेंचं वादळ आज किंवा उद्या मुंबईमध्ये धडकेल आणि आझाद मैदानामध्ये जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी परवानगी मिळाली आहे. चांगली गोष्ट आहे. आम्ही सन्मान केला, कौतुक केलं, न्यायालयाचं पण आणि सरकारचं पण आम्ही आभारही मानतो. हरकत नाही. चांगलं केलं, चांगली गोष्ट आहे. सगळ्या नियमाचं पालन करून आम्ही मराठी आरक्षणाची लढाई लढू आणि जिंकू सुद्धा. नाही, एक दिवसात मग तुम्हाला अंमलबजावणी करावं लागते सगळ्या मागण्यांची. जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बसणार. ते एक दिवसाचे असं नसतं. तुम्ही बाकीचे काय नियम असतील, बाकीचे नियम आम्ही सगळे पाळू, पण एक दिवसात मग अंमलबजावणी द्या, काही हरकत नाही आम्हाला. जर तुम्ही अंमलबजावणी करत नाही तोवर बसावं लागेल. बाकीचे नियम आणि